आणि सगळ्यात पहिले हॅपी शरद पौर्णिमा तुम्हाला सर्वांना, टू ऑल माय यूट्यूब फ्रेंड्स. आणि त्याचसोबत आज मी बनवला आहे मसालेवाला दूध. पहिला बनवला होता, सेकंड मांडला आहे. हा बघू शकता तुम्ही, मी याचा ब्लॉग टाकलेला आहे. हा पूर्ण दूध आहे आणि हा पूर्ण आटून राहिला, खूप बारीक, म्हणजे एकदम जास्त आटवायचा आहे मला. तर हा इथे शिजून राहिला. त्याचसोबत होत आहे घराकडे कोजागिरीचा दूध. फ्रेंड्स, तुम्ही बनवलाय का? मी थोडासा बनवला होता आणि ठेवलेला आहे. हा सेकंड टाइम आणलेला दूध आहे, जे की आता आटून नाही राहिला, म्हणजे आताच थोड्या वेळ अगोदर मांडला. तर बघा असा काहीतरी दिसून राहिला. याच्यानंतर ड्रायफ्रुट्स टाकणार. सी कसा दिसत आहे. हा एवढा मोठा गंजात मांडलाय आणि हा दूध झालेला आहे. हा बघा, हा बघा किती छान क्यूट दिसत आहे. एकदम स्मार्ट, एकदम मस्त खाण्याला एकीच्या दिसून राहिला आणि पूर्ण रबडी झाली आहे ही. त्याचसोबत हा मांडला आहे दुसरा. असं काहीतरी शिजून राहिला. बघा याला कशी खदरी येत आहे. खूप छान, याला खूप मस्त शिजवून द्यायचं आहे. त्याचसोबत मी याचा पावर करून देते कमी, कारण ना हा उतू चालला जाईल, त्यामुळे याचा पावर करते कमी. एवढा ठीक आहे. हा बघा कसा उकडत आहे. मला तर भीती वाटते हा वाया चालला जाईल. म्हणजे छान दिसतंय ना. तुम्ही पण मांडला का दूध कोजागिरीचा? वर्षातून एक वेळा सेलिब्रेशन दुधाचा. याच्या गंजीला पहा, पूर्ण गंजाला आहे ना, पूर्ण अशी साय लागून गेली आहे दुधाची. तुम्हाला हावाला दूध दाखवते मी, जो आता सेकंड टाइम, म्हणजे जो पहिल्यांदा मांडला होता ना. हा बघा पूर्ण रबडी झाली आहे फ्रेंड्स. म्हणजे ना पूर्ण बघा, तुम्ही बघू शकता, हा पूर्ण असं नाही का रबडी होऊन गेली. हे बघा पूर्ण मलाई याला लागून राहिली आणि खूप म्हणजे असं नाही का दिसायला नाही का असं खूप टेस्टी दिसत आहे. ती याला आता झाकून देते. त्याचसोबत आता बघते हावाला दूध. हा आता खदरत आहे, तुम्ही बघू शकता. इथे मी कापले आहे काजू, केले बारीक. चारोडी घेतली आहे एवढी, म्हणजे सफिशियंट आहे एवढी. त्याचसोबत हे आणलंय यांनी पॅकेट्स आहे घरी, बट हे आणलं मी, म्हटलं एक्स्ट्रा आणून घ्या लागेल वगैरे, तर ठीक आहे. तर दूध झाल्यानंतर हे मी मिक्स करून देईल. हे पूर्ण एक सोबत अशी टाकील, सोबत करून देईल सर्वांना. ॲक्च्युली हा आताच करून देते, नंतर करण्यापेक्षा. मला बदाम पण कुटायचे, म्हणजे बारीक करायचे, कारण बदाम नाही का बारीक नाही केली आहे मी. हे बघा असं पूर्ण मिक्स करून ठेवून दिलंय मी. आणि एवढे काजू वाचले आहेत. माझ्या मिस्टरांनी खाऊन खाऊन गेले. एवढे वाचले आहे. आय थिंक एवढे सफिशियंट होऊन जाईल बहुतेक. हा बघा कसा आटून राहिला, मस्त ना. तुम्ही पण मांडला का दूध? मला नक्की कमेंट करून सांगा शरद पौर्णिमा कशी राहिली तुमची. कोणाकोणाकडे पूजा असते. ॲक्च्युली आमच्याकडे पूजा नसते, आम्ही फक्त देवाला नैवेद्य दाखवते, त्यानंतर आम्ही दूध मांडते. दूध बघू शकता असा झाला आहे आणि मस्त दिसून राहिला. तर चला मी तुम्हाला बाहेरचे व्ह्यू दाखवते. खूप मस्त दिसून राहिला बाहेरचं. तर चला दाखवते. आता फुल बघा, छोटे छोटे मुलं इथे खेळत आहे. तर चला बघूया.
माय गॉड, ये कैसा उबल रहा है भाई. अरे अरे थांब 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 थांब, तू जाऊ नको बाहेर, जाऊ नकोस, मी तुला जाऊच नाही देणार बेटा. तू कितीही प्रयत्न कर, बट मी तुला या गंजाचा बाहेर अजिबात नाही जाऊ देणार. आय प्रॉमिस यू. हे बघा फ्रेंड्स, हा आटून राहिला आता, म्हणजे तरी ठीक आहे. आय थिंक मला वाटते अर्धा लिटर कुठेतरी आटलेला आहे, बट याला आणखी जास्त आटू द्यायचं आहे. तर याला मी आता होऊ देते. ठीक आहे, ओके. त्याचसोबत इथे चम्मच ठेवला आणि आता हा होत राहील. तर बघितलं तुम्ही, हा माझा दूध कसा वर येत होता आणि कसा डाऊन होत होता, तर ते तर चालत राहते. आता करते मी जेवण. इथे घराकडे मंदिर आहे, मंदिरमध्ये पण भात मिळत होता, ते यांनी आणला थोडासा भात. तर आजचा मेन्यू आहे शरद पौर्णिमेनिमित्ताबद्दल वांग्याच्या भरीत, पोळी, भात, भाजी, आरण आणि मसाला भात. तर चला ठीक आहे, तुम्ही माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आता मी यासोबत जेवण करते आणि माझा दुधाला बघते, कारण हा चालला बाहेर. बाय बाय.